नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून थोडंसं पुढे जाणार आहोत. ग्रॅव्हिटेशन नावाचं चॅप्टर आपण स्टार्ट केलेलं आहे. त्यामधील आपलं हे सेकंड लेक्चर आहे. दिस इज सेकंड लेक्चर ऑफ द ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये काही बेसिक टर्म्स आहे, काही बेसिक डेफिनेशन्स आहे. त्या डेफिनेशनना आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्यातली पहिली डेफिनेशन आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे निर्माण झालेलं ॲक्सेलरेशन काय असतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड इन अ बॉडी. ओके, जे ॲक्सेलरेशन असतं बॉडीमध्ये प्रोड्यूस होतं अंडर द कशाच्या याच्यामध्ये, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. जो ग्रॅव्हिटी फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन निर्माण होतं आहे अलोन इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर त्यालाच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे निर्माण झालेल्या ॲक्सेलरेशनला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे म्हणतात. ओके, खूपच बेसिक कॉन्सेप्ट आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे निर्माण झालेलं ॲक्सेलरेशन, त्वरण, ओके, त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे म्हटले जाते. तर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड, ॲक्सेलरेशन निर्माण होणे, प्रोड्यूस होणे इन अ बॉडी, बॉडीमध्ये अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. कोणामुळे? दिस इज वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज अ कीवर्ड, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज अ फर्स्ट डेफिनेशन. देन आफ्टर सेकंड, what is a free fall? Okay, what is a free fall? This concept is very important. Okay, the motion of any object, कोणत्या ऑब्जेक्टचं मोशन पुन्हा कशामध्ये, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. कशामुळे? तर अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, इन्फ्लुएन्स अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड हॅज फ्री फॉल. फॉर एक्झाम्पल, एखादा बॉल आहे, ओके, जमिनीवरून तो बॉल जर त्या ठिकाणी आपण वरच्या दिशेने फेकला, ओके, तर आपण त्याचा जो काही इनिशियल स्पीड आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे यू, ही व्हेलॉसिटी जर त्या ठिकाणी तुमच्या फ्री फॉल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर तो त्या ठिकाणी काय होऊन जाणार आहे, ह्याला एस्केप व्हेलॉसिटी आपण म्हणत असतो. ओके, तर इथे फ्री फॉलचा कॉन्सेप्ट आपल्याला सांगायचा आहे. सॉरी, फ्री फॉल काय आहे, तर फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू घेतली आणि ती वस्तू खालच्या दिशेने आपण सोडून दिली, तर त्यावेळेला इतर बल ज्या वेळेला आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण फ्रिक्शन फोर्स असेल, फ्रिक्शन, ओके, फ्रिक्शन बल असेल, नंतर तुमचं बायोन्सी फोर्स असेल, प्लावक बल ज्याला म्हटलं जातं. फ्रिक्शन आणि प्लावक बल, बायोन्सी फोर्स, बायोंट फोर्स अँड फ्रिक्शन फोर्स, हे फोर्सेसला आपण गृहीत धरत नाही. म्हणजे आपण निर्वात पोकळीमध्ये फ्री फॉलचं काय करू शकतो, एक त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट कंडक्ट करू शकतो. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर एखादा ऑब्जेक्ट जर सोडला वरून खाली, तर तो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली येत असतो. इतर कोणतेही फोर्सेस त्याला विरोध करत नाही. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी निर्माण होत नाही. नंतर त्या ठिकाणी प्लावक बल, म्हणजे ज्याला तुम्ही काय म्हणता बायोंट फोर्स, फोर्स ऑफ बायोन्सी क्रिएट होत नाही. म्हणजे एखादी वस्तू खालच्या दिशेने पडत असेल, त्याच वेळेला वरच्या दिशेने जो फोर्स लागत असतो त्याला फोर्स ऑफ बायोन्सी किंवा बायोंट फोर्स असे म्हटले जाते. हा त्या ठिकाणी नसतो फ्री फॉल होत असताना. मग फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट हा खालच्या दिशेने येत असतो तेव्हा त्याला फ्री फॉल होतो आहे असं म्हणतात. द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलॉंग इज कॉल्ड एज फ्री फॉल. ओके, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स यामुळे तो ऑब्जेक्ट काय करतो, मोशनमध्ये येतो. मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची मोशन, त्याला फ्री फॉल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, निर्वात पोकळीमध्ये जर 1 किलोचा दगड आणि 1 किलो कापूस या दोघांना जर तुम्ही सोबत वरून जर सोडलं तर ते खाली सोबत पडण्याची शक्यता आहे, कारण की याला फ्री फॉल होतो आहे. तिथे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते दोघं खाली येत आहे, बाकी कोणताही फोर्स त्यावरती कार्यरत नाही. म्हणून एकाच वेळेला दोघं खाली पडतील. किंवा एक कागद आहे, एक कागद, आता जर साध्या वातावरणामध्ये कागद आणि एक दगड वरून खाली जर सोडला तर दगड खाली पडेल. ओके, लवकर पडेल, कारण की का, तर त्या ठिकाणी इतर फोर्सेस जे आहे, फ्रिक्शनल फोर्सेस, त्यांना कमी म्हणजे ते अपोज करू शकतील दगडाला ॲज कम्पेअर टू द कागद. ओके, त्या ठिकाणी म्हणजे कागदाला त्या ठिकाणी जास्त फ्रिक्शन फोर्सेस किंवा अपोजिंग फोर्सेस अपोज करतील खाली येण्यापासून, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या तुलनेत कमी असेल. ओके, म्हणून हे फ्री फॉल काय आहे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट खाली येत असतो त्याला फ्री फॉल असे म्हणतात. त्यानंतर आहे एस्केप व्हेलॉसिटी. Okay, the minimum velocity with which a body should be projected from the surface of a planet or a moon so that it escape from the gravitational influence
ऑफ द प्लॅनेट ऑर मून इज कॉल्ड ॲज अ एस्केप व्हेलॉसिटी. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी सांगत होतो, मी सांगत असताना एस्केप व्हेलॉसिटीचा कॉन्सेप्ट सांगत होतो फ्री फॉल डिस्कस करत सुरुवातीला. ओके, सॉरी फॉर दॅट. आता एस्केप व्हेलॉसिटी आपण डिस्कस करत आहोत. त्यामध्ये मी बॉलचं सांगत होतो तुम्हाला. बघा, जर बॉल जर आपण जी सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे, ओके, ती व्हेलॉसिटी जर तुमची एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल, ओके, व्ही एस्केप याच्यापेक्षा काय असणार आहे, जास्त असणारी तुमची कोणती व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, इनिशियल व्हेलॉसिटी. ही इनिशियल व्हेलॉसिटी जर एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर तुमचा बॉल हा काय होईल, एस्केप होऊन जाईल. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनलच्या इन्फ्लुएन्सपासून पार होऊन जाईल आणि तो त्या ठिकाणी पृथ्वीची कक्षा मग सोडण्यास समर्थ राहील. कारण की का, एस्केपपेक्षा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, जास्त आहे. जसं आपण चंद्रयान 3 जे पाठवलेलं आहे, आपण कोणतेही यान ज्या वेळेला आपल्या पृथ्वी कक्षेच्या मधून आपल्याला त्याला काय करायचं असतं, कक्षा सोडवायची असते किंवा कक्षेमधून बाहेर काढायचं असतं, त्यावेळेला ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सचा परिणाम कमी करणं आवश्यक असतं. ओके, मग तो कमी करण्यासाठी आपण जी इनिशियल व्हेलॉसिटी असते, जी इनिशियल थ्रस्ट असतं, ते आपण जास्त द्यायचं असतो ॲज कम्पेअर टू द एस्केप व्हेलॉसिटी. मग त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणत असतात, एस्केप व्हेलॉसिटी. द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अ प्लॅनेट, ओके, ऑर मून, सो दॅट इट एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. कशापासून एस्केप होणे, ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स, ग्रॅव्हिटेशनल परिणामापासून इन्फ्लुएन्स होणे किंवा त्याला सोडून देणे आणि ते सोडल्यानंतर त्या ठिकाणी एस्केप करणे. ओके, त्या ठिकाणी ती कक्षेला सोडून बूम करून जाणे. ओके, म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, एस्केप व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, 3 डेफिनेशन्स. यानंतर आपण केपलर्स लॉ बघणार आहोत. केपलरचा फर्स्ट लॉ आपण बघूया. केपलरचा लॉ सांगण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट एक्सप्लेन करतो, कारण की केपलरचे लॉ ज्यावर आधारित आहे त्याला थोडंसं एक एक्सप्लेन करूया. बघा, केपलरने सांगितलं की जो सूर्य असतो ना, तो एका फोकसवरती असतो. ओके, हा जर बघितला तुम्ही, इलिप्स आहे. इलिप्सला 2 फोकस असतात, या साईडने एक फोकस आणि इकडून एक फोकस. मग सूर्य हा कोणत्या तरी एका फोकसवरती असतो. ओके, त्याला म्हणजे सिंगल फोकसला फोसाय म्हणतात, फोसी किंवा फोसा, एफओसी आहे. आणि फोकस म्हणजे फोकस हे 2 आहेत म्हणून फोकस. ओके, तर अशा प्रकारे हा अनेक वचनी शब्द आहे. तर फोकस एक सिंगल म्हणजे एक सिंग्युलर आहे आणि फोसा इज अ प्लुरल आहे, सॉरी. हां, मग अशा प्रकारे सन काय आहे तर एका नाभी केंद्रावरती आहे, मराठीमध्ये असं म्हणतात, नाभी केंद्रावरती आहे, एका फोसायवरती आहे. आणि त्यावेळेला ग्रह काय करत असतो तर इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असतो. हे काय आहे, हे ऑब्झर्वेशन आहे. कंटिन्युअस ऑब्झर्वेशन करून हे केपलरने सांगितलेलं आहे. हे जस्ट ऑब्झर्वेशन आहे केपलरचं. म्हणून केपलरचा पहिला नियमच तसं सांगतो बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. बघा, प्लॅनेटचा ऑर्बिट सांगतो आहे इज अन इलिप्स. कसं आहे, इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय किंवा फोसी. तर त्या म्हणजे सूर्य हा एका नाभी केंद्रावर असताना त्या ठिकाणी ग्रह जो आहे तो त्याच्या कसा फिरत असतो, इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असतो. लंबवर्तुळ आकार कक्ष म्हणतात त्याला. मग लंबवर्तुळ आकार कक्षेमध्ये ग्रह फिरत असताना सूर्य हा त्याच्या एका नाभी केंद्रावरती असतो. ओके, मग तुम्हाला बघा हे ग्रह फिरताना दिसत आहे. A to B गेला, C to D ग्रह गेला, E to F गेला. ओके, हे ग्रह फिरता आहे. असं काय घेतलेलं सांगतो पुढचे आपल्याला लॉमध्ये एक्सप्लेन करायचे म्हणून असं घेतलेलं आहे आपण. केपलर सेकंड लॉ बघा, मग द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. म्हणजे ह्या प्लॅनेटपासून बघा, हा ए नावाचा प्लॅनेट सपोज, मग याच्यापासून लाईन जॉईनिंग कुठपर्यंत, सूर्यापर्यंत. मग द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप, काय करणे, स्वीप, व्यापणे, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समान कालावधीमध्ये समान अंतर व्यापतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथून जोडलेली सूर्यापासूनची ही ग्रहापर्यंतची रेषा आणि इथून हा ग्रह गेला B इतक्या पोझिशनपर्यंत. समजा किती, 10 मिनिटांमध्ये तो इथे गेलेला आहे. 10 मिनिटांमध्ये त्याने 10 स्क्वेअर, ओके, स्क्वेअर मीटर, ओके, स्क्वेअर मीटर, सॉरी, मीटर स्क्वेअर एवढा एरिया काय केलेला आहे, ॲक्वायर्ड केलेला आहे फॉर एक्झाम्पल. तर आपण म्हणूया की सारख्या कालावधीत सारखं अंतर, तर तितकंच C to D अंतर पण असेल. म्हणजे SAB लाईक दॅट. हे एरिया ऑफ SAB इज इक्वल टू एरिया ऑफ SCD. हे दोघी अंतर कसे असतील, सारखे असतील. तसंच
एस ई एफ हे अंतर सुद्धा सारखं असेल, म्हणजे हे पण आणि हे पण, हे तिघही अंतर इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये कशा असणार आहे, सारखे असणार आहे. हा केपलरचा काय आहे, सेकंड नियम आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्विप्स इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईम. हे बघा इथे दिलेले पण आहे ASB. ओके, दॅट इज ASB अँड CSD आर इक्वल, म्हणजे ASB आणि CSD हे काय असणार आहे, इक्वल त्या ठिकाणी एरिया व्याप्त करणार आहे. हा याचा केपलरचा सेकंड नियम आहे. नंतर केपलरचा थर्ड नियम बघा, हा पण खूप सिंपल आहे. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे काय माहिती का, तो त्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतानाचा कालावधी, म्हणून त्याला म्हणतो आपण पिरियोडिक टाइम. कारण की का, लंबवर्तुळाकार कक्षा आहे ना, म्हणून पिरियोडिक टाइम. ओके, मग द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, सूर्याच्या भोवती फिरत असताना, इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब. कोणाचा क्यूब, ऑफ द मीन डिस्टन्स, अंतराचा सरासरी. अंतराचे सरासरी, कोणाचं अंतर, सूर्यापासूनचं ग्रहापर्यंतचं जे अंतर आहे ना, त्या अंतराची सरासरी. ओके, कशाची, अंतराची सरासरी ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. बघा मग, ओके, स्क्वेअर ऑफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. काय आपण, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. ओके, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. मग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब, दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू, प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकलं, इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काय आहे, हा के फॉर इज अ केपलर कॉन्स्टंट. ओके, अशा प्रकारे हे काय आहे, केपलरचे लॉज आहे. ओके, बघू शकता, व्यवस्थित बघून घ्या. स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. हे केपलरचे लॉज आहे. ओके, मग केपलर्स ऑब्टेन धोज लॉ सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोजिशन ऑफ द प्लॅनेट ऑब्टेन्ड बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. ओके, रेग्युलर ऑब्झर्वेशन करून केपलरने हे केलेलं आहे. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज द व्हाय प्लॅनेट्स ओबे दीज लॉज. ओके, हे प्लॅनेट हे लॉ का फॉलो करतात, याचं कोणते एक्सप्लेनेशन किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स केपलरने केलेले नाही. वी सी द, ओके, आपण हे कशामध्ये बघणार, वी सी इन न्यूटन्स कॅल्क्युलेशन्स, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल, किंवा न्यूटनने शोधलेला ग्रॅव्हिटेशनचा सिद्धांत. केपलरच्या जी ही थिरीज होती किंवा लॉज होते, याचा वापर न्यूटन महोदयांनी केलेला आहे आणि लॉज एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, तर चला ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी डिस्कस करणार आहोत, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉज विषयी डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.